व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक डिस्क्लेमर किंवा सूचना देतो. हा व्हिडिओ थोडासा राजकीय स्वरूपाचा आहे, परंतु मी कुठल्याही राजकीय पक्षाचा समर्थक नाही किंवा कुठल्याही व्यक्तीचा मी विरोधक नाही किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही. तर या सर्व प्रकारामध्ये मी तटस्थपणे मला जे काही वाटलं, माझ्या बुद्धीला जे काही पटलं ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये एक नाव चर्चेत आहे आणि ते नाव म्हणजे मुरलीधर जाधव यांचं. आता मुरलीधर जाधव कोण आहेत? तर मुरलीधर जाधव कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख म्हणून काम करत होते आणि अचानक त्यांचे पक्ष नेतृत्वाने हकालपट्टी करून त्या जागी दुसऱ्या नेत्याची नियुक्ती केली आहे. त्या पक्षाच्या निर्णयानंतर जेव्हा पत्रकारांना सामोरे गेले आपले मुरलीधर जाधव, तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले व त्यांनी जी काही प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया आपण सगळ्यांनी सोशल मीडियावरती पाहिलेली आहे. यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ आहेत या टॉपिकवरती. मग हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की एका निष्ठावंत शिवसैनिकावरती अन्याय झाला आणि यूट्यूबवरती असं दाखवण्याचा प्रयत्न पण केलेला आहे की एका निष्ठावंत शिवसैनिकावरती अन्याय झाला. याच घटनेची आपण रिअल स्टोरी काय झालं आत नेमकं ती स्टोरी पाहूया. याचा घटनाक्रम बघितला तर पहिल्यांदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शिवसेना उभाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवरती भेट घेतली. ही भेट राजकीय स्वरूपाची नव्हती असं राजू शेट्टी यांनी सांगितलं. अदानीच्या वीज प्रकल्पाला राजू शेट्टी यांचा विरोध आहे व त्यासाठी ते आंदोलन करणार आहेत आणि त्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा मिळावा या मागणीसाठी ते मातोश्रीवरती गेले होते. पण जेव्हा त्यांची भेट झाली त्याच्यानंतर लगेच मुरलीधर जाधवांनी राजू शेट्टीवरती टीका केली होती, तसेच पक्षावरती नाराजी दर्शवली होती. पक्ष नेतृत्वाने राजू शेट्टींना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊ नये, त्याच्याऐवजी एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी अशी त्यांनी मागणी केली होती. आता मुळात मुद्दा हा आहे की अजूनही महाविकास आघाडीचं जागा वाटपाचा निर्णय झालेला नाही. कुठला पक्ष किती जागा लढवणार आणि कुठल्या पक्षातून कोण उमेदवारी लढवणार याचा अजून काहीही निर्णय झालेला नाही. मुळात हातकणंगले लोकसभेची जागा शिवसेनेच्या उभाटा गटाला मिळेलच याची कोणतीही खात्री नाही, कारण या जागेवरती काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे आणि या जागेवरती राष्ट्रवादी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीकदादा पाटील हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांना उमेदवारी देण्यात यावी असं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे आणि ही त्यांची मागणी रास्त देखील आहे, कारण या मतदारसंघाचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर यामध्ये सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत. त्यापैकी 2 ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत सध्या. ते 2 म्हणजे एक शिराळा मतदारसंघ आणि दुसरा खुद्द जिथून जयंत पाटील आहेत त्यांचा वाळवा म्हणजेच इस्लामपूर मतदारसंघ. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीची बाजू अगदी भक्कम आहे आणि हातकणंगले विधानसभा क्षेत्रामधून सध्या काँग्रेसचे राजूबाबा आवळे हे आमदार आहेत. म्हणजे 6 पैकी 3 ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. त्यामुळं राष्ट्रवादीनं केलेली मागणी तशी बघितली तर ती रास्त आहे. मुरलीधर जाधव यांनी एका व्हिडिओमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं की मला गोकुळ दूध संघाचं संचालक सोडलं तर दुसरं शिवसेनेकडून काय मिळालं. पण खरं तर हेच मुरलीधर जाधव सुरुवातीला हुपरी शहराचे शिवसेना प्रमुख होते. नंतर हातकणंगले तालुक्याचे ते शिवसेना प्रमुख झाले. नंतर कोल्हापूर शिवसेनेच्या प्रमुखपदी त्यांची निवड झाली. जर हेच मुरलीधर जाधव एवढे पदा मिळून देखील मला काय मिळालं असा प्रश्न विचारत असतील तर सामान्य शिवसैनिक जे त्यांच्याबरोबर लढत होते
त्यांना पोलिसांच्या लाठ्या आणि घरातल्यांचे टोमणे, समाजाचे टोमणे सोडलं तर दुसरं काय मिळालं असणार आहे. इथं त्यांची पहिली चूक झाली. दुसरी चूक, जेव्हा त्यांनी हकालपट्टी केल्यानंतर एक व्हिडिओ जाहीर केला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सुजित मिंचेकर व सुषमाताई अंधारे यांनी आपल्या विरोधात कट कारस्थान केलं आहे, आपल्या विरोधात उद्धव ठाकरेंचे कान भरले आहेत असं सांगितलं. त्यामुळे शिवसेनेतली अंतर्गत गटबाजी उफाळून आली. त्यामुळं पुढं त्यांना आणखी संधी मिळण्याचे दरवाजे बंद झाले. ही त्यांची दुसरी चूक झाली. या सगळ्या प्रकारावरती प्रतिक्रिया देताना कोल्हापूरमधील शिवसेनेचे दुसरे एक नेते संजय पवार हे काय म्हटले ते व्हिडिओमध्ये पाहू. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधील जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांना कमी करून नवीन 2 जिल्हा प्रमुखांची नियुक्ती झाली. जिल्हा प्रमुख नियुक्ती करणे आणि कमी करणे किंवा नियुक्ती करणे हा सर्व अधिकार सन्मान्य शिवसेना पक्षप्रमुख मातोश्रीचा उद्धव ठाकरे साहेबांचा आहे. 18-19 वर्ष काम ह्या मुरली जाधवांनी केलं, चांगलं काम केलं. ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत, सर्व ठीक आहे. आता ही वेळ आहे की आपण आज पक्षाला आपण काहीतरी केलं पाहिजे, पक्षाने काहीतरी दिलं पाहिजे, पक्षाने आपल्याला योगदान दिलं पाहिजे. एवढ्या वर्ष तुम्ही केलं हे मान्यच आहे. परंतु अशा वेळी मातोश्रीवर कुणी जायचं आणि कुणी नाही जायचं हा आपला अधिकार नसतो, कुठल्याही शिवसैनिकांना नसतो किंवा कुठल्या पदाधिकारी नसतो. तो सर्व अधिकार शिवसेना पक्षप्रमुखांचा असतो. आणि त्यावरून विनाकारण मुरली जाधव साहेबांचा आमच्या गैरसमज झाला. माझी त्यांना विनंती आहे, अशावेळी तुम्ही कुठला चुकीचा निर्णय घेऊ नका, पक्षावर सोबत राहा. पक्षाने आतापर्यंत आपल्याला भरपूर दिलेला आहे आणि भविष्यात सुद्धा प्रत्येक शिवसैनिकाची आणि प्रत्येक पदाची कदर करणारे शिवसेना पक्षप्रमुख आहेत. तुम्ही त्यांचा विचार करा आणि त्यांच्याशी पाठीशी कायम तुम्ही ठाम राहा. हा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय उद्धव साहेबांनी कशासाठी घेतला, का घेतला हा आपण विचार करायला नसतो. वॉच इज ऑलवेज राईट. महाराष्ट्राच्या भल्यासाठी, शिवसेनेच्या भल्यासाठी उद्धव साहेब योग्यच निर्णय घेत असतात आणि घेत राहतील याची मला खात्री आहे. बॉस इज ऑलवेज राईट ही शिवसेनेतील कामाची पद्धत इतकी वर्षे पदाधिकारी राहून देखील मुरलीधर जाधव यांच्या लक्षात आली नाही. इथं त्यांची तिसरी चूक झाली. आता या सगळ्यानंतर, सगळ्या घटनाक्रमानंतर आपल्याला वाटेल की फक्त मुरलीधर जाधवांची चूक आहे का, पक्ष नेतृत्वाची काही चूक आहे का यामध्ये, का पक्ष नेतृत्वाची काही चूक नाही. पण पक्ष नेतृत्वाची एक थोडी का होईना यामध्ये चूक झाली आहे. आणि ती चूक कुठं झाली आहे, 2019च्या इलेक्शनपूर्वी आत्ता हातकणंगलेचे असणारे खासदार धैर्यशील माने हे राष्ट्रवादीमध्ये होते. निवडणुकीच्या काही दिवस अगोदरच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला व निवडून येण्याची क्षमता तेव्हा त्यांच्या विरोधात राजू शेट्टी होते महाविकास आघाडीकडून. मग राजू शेट्टींसारख्या मातब्बर उमेदवाराच्या विरोधात निवडून येण्याची क्षमता हा एकच क्रायटेरिया लक्षात घेऊन जुन्या निष्ठावंतांना डावलून नवीन पक्षात आयात केलेले धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली. आणि जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा हेच धैर्यशील माने उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत गेले. त्यामुळं मुरलीधर जाधवांसारखे अनेक जे जुने शिवसैनिक आहेत, निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते नाराज झालेत. म्हणून किमान यावेळी तरी आपल्या स्वतःला किंवा एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी ही मागणी मुरलीधर जाधव यांची होती. पक्ष नेतृत्वाने त्यांना निवडणुकीचं गणित समजावून सांगणं अपेक्षित होतं व निवडून येण्याची क्षमता या क्रायटेरियामध्ये मुरलीधर जाधव हे कशा प्रकारे बसत नाहीत हे समजावून स्पष्टीकरण देण्याची गरज होती. पण असे न करता पक्ष नेतृत्वाने तडकाफडकी त्यांची हकालपट्टी केली. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकामध्ये डावलले गेल्याची भावना निर्माण झाली आणि याच भावनेतून त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. सामान्य शिवसैनिकामध्ये हाच मेसेज गेला की अनेक वर्षे प्रामाणिकपणे पक्षाचं काम करून, विविध आंदोलने करून, पोलिसांच्या लाठ्या खाऊन देखील पक्ष आयत्या वेळी बाहेरून आलेल्यांना व जे मातब्बर आहेत त्यांना तिकीट देतो व जुन्या निष्ठावंतांना डावलले जाते. पक्षानं त्यांना समजून सांगण्याऐवजी अचानक
तडकाफडकी त्यांची हकालपट्टी केली. इथं पक्ष नेतृत्वाची एक चूक झाली. मित्रांनो, हे झालं दोन्ही बाजूंनी माझ्या बुद्धीला पटलेलं विश्लेषण. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. परत भेटू नवीन विषयावर. धन्यवाद.